तर अजित पवारांकडून स्वतःसह कुटुंबियांच्या नावाने 3 अर्जांची खरेदी करण्यात आली आहे। अजित पवारांच्या नावाने त्यांच्या विश्वासू वकिलांनी पहिल्याच दिवशी अर्ज घेतले आहेत। सुनेत्रा पवारांच्या अर्जामध्ये चूक राहिल्यास अजित पवार गटाकडून खबरदारी म्हणून अजित पवार स्वतः आणि मुलांच्या नावे अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे। तर खबरदारी म्हणून अजितदादा आणि मुलांच्या नावाने अर्ज भरण्याची देखील शक्यता आहे। अजित पवारांकडून 3 अर्जांची खरेदी करण्यात आली, त्यामध्ये अजित पवार यांनी स्वतःच्या नावाने देखील एक अर्ज खरेदी केलेला आहे। दिल्लीवरनं आदेश आले असतील तर दादा काही करतील। पूर्वी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना अजितदादा आदेश देत होते, आज त्यांना दिल्लीचा आदेश ऐकावा लागतोय। त्यांनी जर फॉर्म भरला, दिल्लीवरनं आदेश आला फॉर्म ठेवा आणि काकींचा फॉर्म मागे घ्या, तर त्यांना ऐकावं लागेल मनाच्या विरोधात असलं तरी। त्यामुळे ते त्या बाबतीत काय करतात येत्या काळामध्येच बघावं लागेल। हे पहा, सगळे जे आहेत ना अशा पद्धतीनं जे आहे, कोणी मुलाचा फॉर्म भरतो, कोणी आणखीन त्यांना आवश्यकता वाटत काहीतरी झालं आणि रद्द झाला तर एक डमी असला पाहिजे। ही पद्धत आजची नाही, फार पूर्वीपासूनची आहे। मी सुद्धा ज्या वेळेला फॉर्म भरतो तर कोणाचा तरी डमी म्हणून भरतोच।